सकाळी कितीही लवकर उठू देत तरी दिवस मात्र ना याच्या सर्व कामामध्येच जातं. आणि सकाळी उठल्या उठल्या ना चहा वगैरे पिऊन घेतला होता आणि मग त्याच्यानंतर चिनूचे पप्पा गेले आणि मग थोडंसं लोळत होते आणि मग म्हटलं जाऊ दे, चिनू झोपलाय तर पटकन आवरून घेऊया. त्याच्यामुळे ना इकडे घर वगैरे झाडून घेतलं, बाहेर पण क्लीन केले आणि नंतर ना फरशी वगैरे पुसून घेतलं आणि म्हटलं आता आंघोळ करूया तो उठेपर्यंत. मग तेवढ्यातच उठून बसला आणि मग मी इकडे ना त्याच्यासाठी खाऊ बनवत होते, तर ना त्याला टोमॅटो खायचं होतं म्हणून त्यालाही दिलं थोडंसं टोमॅटो. आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवायला इतकं कंटाळा येतं ना, रोज काहीतरी नवीन करावं लागतं. म्हणजे टी व्ही मोबाईलचा जरा पण नाद नाही आहे, म्हणजे मोबाईल तर बघतच नाही सोडा, पण असं काहीतरी वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटी त्याला करावं लागतं. आणि आज ना देवांसोबत म्हणजे खेळत खेळत खायचं होतं म्हणून त्याचं ते फरमाईश ना पूर्ण केलं. आणि नंतर ह्यांचा फोन आला की टिफिन पाठवून दे म्हणून, मी काय दुपारी येणार नाही. तर मग स्वयंपाक वगैरे बनवत होते आणि स्वयंपाक झाल्यावर ना इथे गॅस संपला म्हणून ना गॅस इकडे लावून घेतला आणि दूधवाला आला होता, दुधाचे पैसे पण दिले आणि ते सर्व ना कॅलेंडरवर लिहून ठेवले होते. तर तुम्ही असंच लिहिता का, मला नक्कीच कॉमेंट करा. आणि अंगारकी चतुर्थी होती म्हणून दुपारी ना चिनू झोपल्यावर पूजा वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर चिनूचे पप्पा आले होते, मग त्याच्यानंतर दोघांनी इकडे मस्त आंब्याचं पन्ह पिलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बड्डेला, चिनूच्या फ्रेंडचं बड्डे होतं. मग तिकडे गेलो, बड्डे छान सेलिब्रेशन झालं, गिफ्ट्स वगैरे दिलो आणि थोडंसं नाश्ता वगैरे करून ना घरी आलो. घरी आल्यावर जेवण करून असं संपला आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.